नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील स्थूल वाचन बघणार आहोत. या स्थूल वाचनाचे नाव आहे वीरांगणा. तत्पूर्वी मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की तुम्ही जर आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. वीरांगणा स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पाडत असतानाच सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या, आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषावह असतात. प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगणांचा परिचय करून दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती व समाजऋण यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या पाठाचा उद्देश आहे. तर बघा की या पाठामध्ये स्वाती संतोष महाडिक यांचे पती कर्नल संतोष महाडिक यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. कुटुंबाचा आधारच कोसळला. अशा स्थितीत स्वाती खचून गेल्या नाहीत. आपले पती सैनिक होते म्हणून आपल्या वाट्याला दुर्दैव आले असेही त्यांच्या मनात आले नाही. आपल्या पतीने देशाची सेवाच केली हे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अमाप कष्ट केले. इतकेच नव्हे तर आपल्या मुलांनीही सैन्य दलात दाखल व्हावे अशी आकांक्षा बाळगली. ही सुद्धा एक प्रकारे वीरगाथाच होती. त्यांच्या या वीरगाथेचा परिचय या पाठात करून दिलेला आहे. तर बघा, देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहे. देशासाठी सदैव शीर तळहातावर म्हणजेच काय की प्राणाची पर्वा न करता शत्रूंशी लढणे म्हणजे शीर तळहातावर घेणे. तर देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा वीर सैनिक कोण? संतोष महाडिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी. वीरपत्नी म्हणजे वीरमरण आलेल्या व्यक्तीची पत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरगती प्राप्त झालेल्या, वीरगती म्हणजेच काय की देशासाठी लढता लढता आलेले मरण, त्यालाच म्हणतात वीरगती. तर वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे, म्हणजे एक प्रेरणा देणारा आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं, हा स्वाती महाडिक यांचा निर्धार होता. आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. तर बघा, या आहे स्वाती महाडिक. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी, एक भावुक वीरपत्नी म्हणजे एखाद्या वीर व्यक्तीची पत्नी, म्हणजे ज्याला वीरमरण आले अशा व्यक्तीची ती पत्नी, ते सज्ज वीरांगणा, वीरपत्नी ते सज्ज वीरांगणा असा हा त्यांचा प्रवास होता स्वाती महाडिक यांचा.
तो प्रवास अत्यंत धाडसी, लोकांना प्रेरणा देणारा आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुढे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. स्वाती महाडिक यांनी BSc केलेलं होतं, MSWची ही पदवी घेतलेली होती. त्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखाली जे लोक असतात त्यांच्यासाठी विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करीत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. कोणी? लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये. 12.5 वर्षाच्या या सुखी संसारातील त्यांनी 12.5 वर्ष सुखाचा संसार केला. त्यामध्ये त्यांना कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये होती आहेत. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजेच काय की भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. त्यांचं आपल्या वर्दीवर आणि सैन्य दलावर अतिशय प्रेम होतं. याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. आता जम्मू काश्मीरमध्ये जो लढाई झाली होती त्यामध्ये संतोष महाडिक यांना वीरमरण आलेले होते. 17 नोव्हेंबर 2015. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरपत्नी ही नियतीच्या समोर कधीही खचत नाही. तर नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य म्हणजे खूप सारं धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. त्यांची निवड कुठे झाली की ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. बघा 2015 च्या लढाईमध्ये 2015च्या लढाईमध्ये त्यांच्या पतीला वीरमरण आले आणि 2017 या लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन
केवळ आपल्या अपत्यासमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी व मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासून धाडसी होती असे त्यांचे आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन म्हणजे सुखामध्ये बसलेला किंवा आरामदायी आयुष्यात रमणारा सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने म्हणजे आश्वासने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे प्रेमाचे जिद्दीचे मूर्त रूप आहे. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22 ते 23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. त्यानंतर मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. म्हणजेच काय की आपण जिथे मुक्काम करतो त्यापेक्षा ज्या गोष्टीवर आपण ठाम असतो किंवा आपलं जे काही आपण ध्येय ठरवतो त्या ध्येयापेक्षा महत्त्वाचं आहे तर त्या ध्येयाच्या प्रवासावर निघणे किंवा त्या ध्येयाचा एक नियोजनबद्ध प्रवास ठरवणे आणि तो प्रवास सुरळीतपणे पार पाडणे, तेव्हाच आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो असं स्वाती महाडिक यांनी सांगितलेलं आहे. की मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो, जेव्हा आपण तो प्रवास सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही असं स्वाती महाडिक यांनी सांगितलं. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. आर्मीचं जीवन ही फक्त एक काय नाही, नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा कशाची आवश्यकता आहे आर्मीमध्ये की शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, मनाची तयारी, आत्मबल म्हणजे आपल्या आत्म्याचं बल, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. निग्रही म्हणजे ठामपणे ठरवलेले असणारा किंवा ठामपणे निर्णय घेतलेला. निग्रही. करारी म्हणजे केलेला करार किंवा दिलेले वचन वा स्वतःच्या निष्ठा यानुसार कठोरपणे वागणारा, म्हणजे केलेला करार पूर्ण करण्याची ज्याच्यामध्ये इच्छाशक्ती असते तो व्यक्ती. आणि त्यानंतर निग्रही म्हणजे आपल्या ध्येयावर ठाम असणारा. तर निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यांचा दृष्टिकोन कसा होता? निग्रही, करारी, धाडसी असा होता. त्यानंतर आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणे, अधिक शिकणे हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते. आपण जे काही काम करतो मग ते कोणतेही असो त्या कामाबद्दल आणखीन जाणून घेणे,
त्या कामाबद्दल अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. म्हणजे ही आपली संस्कृती कशी आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा कुणाकडून मिळते? स्वाती महाडिक यांच्याकडून मिळते. पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम. आणि शेवटी लेखक म्हणतात की पतिनिधनाच्या असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी निघालेल्या सज्ज झालेल्या या वीरांगणेला शतशः प्रणाम किंवा सादर प्रणाम. अशा पद्धतीने स्वाती महाडिक या पतीच्या निधनानंतर कशा पद्धतीने उभ्या राहिल्या आणि त्यांनी काय ते लेफ्टनंट बनण्यासाठी आपल्या मनाची कशा पद्धतीने तयारी केली हे इथे सांगितलेलं आहे की लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावनाशील वीरपत्नी हे सदैव सज्ज अशी वीरांगणा असा प्रवास इथे सांगितलेला आहे. स्वाती त्यानंतर श्रीमती स्वाती या अपघाताने कोलमडल्या नाही, स्वतःला सावरले, पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला, निकराचे प्रयत्न करून सेना दलात लेफ्टनंट पदावर प्रवेश मिळवला, अमाप कष्ट घेतले, मुले लहान, स्वतः वयाच्या 40शीत शिरलेल्या अनेक संकटावर त्यांनी मात केली, स्वतःची मुले, कुटुंबीय आणि संपूर्ण समाज यांच्यासमोर देशनिष्ठेचा आगळा वेगळा आदर्श निर्माण त्यांनी केला. त्यानंतर श्रीमती स्वाती यांच्या नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास, निग्रही, करारी व धाडसी स्वभाव, पतिनिधनांच्या दुःखानंतर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आयुष्याची नव्याने उभारणी करणाऱ्या या स्वाती महाडिक यांना या वीरांगणेला सादर प्रणाम असं स्वाती महाडिक यांच्याविषयी या स्थूल वाचनामध्ये माहिती आपल्याला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.